न्यूजच्या विशेष हवामान पॉडकास्टमध्ये आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र तापला या भीषण उष्णतेच्या लाटेबद्दल। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्य उकाड्याने तापलं आहे। विदर्भात तर रेकॉर्ड ब्रेक उष्णता नोंदवली जात आहे। चला सविस्तर पाहूया आजची तापमान आकडेवारी, कोल्हापूरची स्थिती आणि पुढील आठवड्याचा हवामान अंदाज। महाराष्ट्रात आजचे सर्वोत्तम तापमान पाहता विदर्भात उष्णतेचा कहर सुरू आहे। अकोला 47 अंश सेल्सिअस राज्यातील सर्वाधिक तापमान, यवतमाळ 46.6 अंश सेल्सिअस, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या भागातही 45 अंशावर तापमान फिरत आहे। IMDने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि अत्यंत उष्णता लाटेचा इशारा दिला आहे। काही ठिकाणी तापमान 41 ते 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूर येथे आज सकाळी उष्णता जाणवत आहे। मॅक्झिमम तापमान 40 अंश सेल्सिअस आहे, तर मिनिमम तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस आहे। हवामान मुख्यतः स्पष्ट आकाश, काही ठिकाणी ढगाळलेले आकाश आणि मध्यंतरी विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरकरांसाठी आजचा दिवस उष्ण आणि दमट राहील। सरासरी तापमान 40 अंशावर जाईल। UV इंडेक्स खूप उच्च आहे, म्हणून उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्या। पुढील 7 दिवसांचा हवामान अंदाज पाहूया। कोल्हापूरसह राज्यात तापमानामध्ये फारसा बदल नाही। विदर्भात 44 ते 46 अंश, कोल्हापूर 39 ते 40 अंश, काही ठिकाणी मेघगर्जना आणि हलकी पावसाची शक्यता। 1 मे पासून तापमानात 2 ते 4 अंशाची घसरण शक्य। कोल्हापूर 35 ते 37 अंशापर्यंत येईल। 2 मे ते 3 मे हलक्या पावसाची शक्यता। उष्णता थोडी कमी होईल, पण उकाडा कायम राहील। एकूणच पुढील आठवडा उष्ण आणि दमट राहणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात 40 अंशावरील तापमानाची शक्यता आहे। फक्त कोकणात थोडा ओलावा जास्त असेल। लक्षात ठेवा, ही उष्णता जीवघेणी ठरू शकते, तर यासाठी विशेष काळजी घ्या। भरपूर पाणी प्या, दिवसातून किमान 4 ते 5 लिटर। 11 ते 4च्या दरम्यान काम नसेल तर बाहेर पडू नका। हलके सुती कपडे घाला। वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या। डिहायड्रेशनची लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना भेटा। IMDच्या अपडेटसाठी पाहत रहा SP न्यूज। धन्यवाद।